नमस्कार. मी टिळकनगर चेंबूर ते चाळीतच असं मी राहायचो. आता मध्यमवर्गीय सगळे बदमाशीमधले कामगार आणि मला ना माझ्या वडिलांना आईवडील नव्हते, म्हणजे मला आजी आजोबांचं माहीतच नाही. आणि आईचे वडील होते, म्हणजे आजोबा होते, पण ते खूप वयस्कर असल्यामुळे असे मुंबईला वगैरे यायचे नाहीत. आणि आम्ही गावाला एवढ्या सगळ्यांना एकत्र जाणं शक्य नसायचं, त्यामुळे आईवडीलच कधीतरी जाऊन आले, एखाद्याला कोणाला तरी नेलं. त्यामुळे तसं आजी आजोबांचं प्रेम आम्हाला मिळालं नाही. पण आमच्या माझ्या कॉलनीमध्ये, माझ्याच इमारतीमध्ये अशा खूप जणांच्या आज्या वगैरे होत्या की ते कधीतरी महिन्याने 2 महिन्याने यायचे. आणि त्यावेळेला आजी आजोबा यायचे ना, ते एक बिस्किटचं पाकीट किंवा केळी असंच काहीतरी घेऊन यायचे. आणि आजी लांब रस्त्यावर दिसली की इथे त्यांची म्हणजे माझ्याच मैत्रिणी त्याच्यानंतर त्यांना खेळातलं लक्ष उडायचं आणि आजी आली, आजी आली. आणि म्हणजे असं रस्त्यापर्यंत जाऊन, जिन्यावरून पटापट उड्या मारून रस्त्यापर्यंत जाऊन आजीने काय आणलं ह्याच्याकडे अगदी विचारणं असायचं. आणि आम्ही म्हणजे आम्हाला आजी नसल्यामुळे, मला आजी नसल्यामुळे मी ते अगदी कौतुकाने त्यांचं ते नाचणं, त्यांचं ते बघणं मला खूप आवडायचं. असं आनंद व्हायचा की आजीने काय आणलं आणि आपल्याला मिळत नाही, ह्यापेक्षा त्यांचा तो आनंद बघून मला खूप खूप हे व्हायचं. आणि मग तो एक बिस्किटाचा पुडा म्हणा, म्हणजे मुलं अरे घरी नेऊन देतात नाही, मुलांना तिथेच हवं असायचं, इतकं त्यांना ते आजीने माझ्यासाठी काहीतरी आणलं. कधीतरी गावाहून जर आजी आली असेल तर शेंगदाण्याची अशी पिशवी, म्हणजे गोणीच म्हणता येईल, मोठीची, कधी फणस, असं काही आज्या घेऊन यायच्या. आणि तो आनंद जो दिसायचा ना, खरं सांगू ना, कोणाला काय दिसला, मला मात्र तो मेलडी देताना विलोनीच्या चेहऱ्यावर आणि मोदींच्या चेहऱ्यावर असा मला जाणवला. आता प्रत्येकाच्या कोणाची दृष्टी कशी मी नाही सांगू शकत. आणि तसंच ना, मी बोरिवली कोर्टात होते त्यावेळेला बोरिवलीहून मी संध्याकाळी चालतच दहिसरपर्यंत जायचे. तर आमच्या वाटेवर ना एका ब्रिजखाली एक ती वेडी होती का वेडीचं तिने हे केलं होतं माहीत नाही, बाई होती. आणि मला आपलं 2दा बघितल्यावर स्माईल द्यायची सवय असल्यामुळे मी तिच्याकडे बसले तर ते मला म्हणायला लागली मला काहीतरी खायला दे वगैरे. तर मग मी आठवड्यातून एकदा तिला कधी वडा ने, कधी. तर एक दिवस ती मला म्हणाली वडा देताना मला चहा पण दे. तर थर्मास, मी 2 बाटल्या पाणी न्यायची आणि मला गरम पाणी प्यायची सवय असल्यामुळे तर माझी एक छोटी बॉटल संपायची. मोठ्या बटलीमध्ये नाही मी हे करायचे, त्याच्यामध्ये मी तिला थोडासा चहा घेऊन यायची, त्याच्याकडून त्या कप घेऊन यायची. आणि तिला तर एवढा मला लांबून बघितल्यावर आणि तिला हवं असल्या, म्हणजे ती मागायची मला की मला हे पाहिजे म्हणून, म्हणजे मी कोणतरी तिची असल्यासारखी. आणि मग मी तिला दिलं की तिच्या चेहऱ्यावर खूप आनंद दिसायचा. एकदा तिने मला सांगितलं, म्हणजे मी कधी सेंड ऑफ असला किंवा कधी काही सण असले तर असं थोडंसं मॅचिंग करून घालून जायची, लटकन वगैरे. तर मला म्हणाली खूप छान दिसतं, मला पण पाहिजे. मी आपलं त्यातल्या त्यात विजोड असलेलं, जरा तुटलेलं विटलेलं असं करून तिला जोडून बिडून नेऊन तिला दुसऱ्या दिवशी दिलं. तिसऱ्या दिवशी ते सगळं घालून ती मला लांबून नाचूनच दाखवते की मी ते घातलंय. तो जो आनंद होता ना, म्हणजे मला ते खरं सांगू, मला जाणवतं की मी ती चूक केली असेल. मी तिला त्यातल्या त्यात नवीन वाला साध्यातलं पण घेऊन दिलं असतं तरी माझ्याकडे काय कमी झालं नसतं. पण आपलं कुठेतरी राखणं असतं तसं मी विजोड, त्यातल्या त्यात कळणार नाही अशी विजोड, कुठे खडा गेला तिथे नेल पॉलिश वगैरे लावून असे तिला ते कानातले गळ्यातलं दिलं. आणि तो जो तिच्या चेहऱ्यावरचा इनोसंट, माझ्यापेक्षा त्या वयाने वयस्कर होत्या त्या, ती जी कोण असेल ती, पण
तिला कुठेतरी त्या मनातल्या भावना होत्या की मला हे सगळं घालायचं आहे वगैरे, आणि ते तिला मी घातल्यावर माझ्याकडे तिने मागितलं आणि मी तिला ते विजोड का असेना मी तिला दिलं आणि ते दुसऱ्या दिवशी घालून तिने मला ते दाखवलं. हा हा हा, खरंच सांगते, कधी कधी ना काही नात्यांना ना कोणी काही म्हणू देत, कोणाला जे म्हणायचं आहे ते, पण नात्यांना नावच झेलता येत नाही, बिलकुल नाही. ती फक्त नाती असतात, ते कुठेतरी ऋणानुबंध असतात, कुठेतरी आपलेपणा असतो, कुठेतरी आपलं ते देणं असतं. आणि हे मला खरंच म्हणतात आपल्याकडे एका हाताने दिलेलं दुसऱ्या हाताने सांगू नये. आणि नंतर ना करोना झाला, त्याच्यानंतर मग माझं चालत येणं वगैरे बंद झालं आणि तिची गादी बिदी काढली आणि मला माहीत नाही त्याच्यानंतर ती जिवंत आहे का करोनाच्या काळात ती मेली, काय झालं. म्हणजे पोलिसांनी त्यावेळेला सगळेच ते रस्त्यावरचे हलवले होते. मला काय ती नंतर ती वेळी दिसली नाही. पण मी नंतर खूप म्हणजे येता जाताना तिच्याकडे, म्हणजे अजून नाही, मी कधी जर बोरिवली दहिसरच्या वाटेवर असेल, रिक्षात जरी असेल तरी मी डोकावून बघते की ती कुठे दिसते का म्हणून. वयस्करच होत्या त्या तशा आणि एकदम तशा मरायलाच टेकल्यासारख्या होत्या, काय मिळेल ते खाऊन जगत होत्या. पण प्रत्येकाला ना कुठेतरी एक प्रेम आवडतं. आपण नाही, प्रत्येक स्त्री पुरुषामध्ये एक वाईट नातंच असतं असं म्हणजे वाईट इन द सेन्स लैंगिक नातंच असतं असं नाही. मला तर किती मित्र आहेत मलाच माहीत नाहीत आणि सगळ्या मित्रांशी मी हसत खेळत अगदी छान राहते, कम्फर्टेबल. आणि जिथे मला वाटतं की ह्या, म्हणजे तरुण असताना मला म्हणायचे कोणी हसी तो फसिया तू म्हणून, म्हणजे मला खूप हसायची सवय म्हणून. पण मी आज वयाच्या 64व्या वर्षी सांगते, कधी कारण आम्हाला बायकांना एक सिक्स सेन्स दिलेलाच असतो देवाने, की आम्हाला वाटतं की हा मैत्री करणं योग्य नाही, किंवा ह्याच्या मैत्रीमध्ये किंवा ह्याच्या बगड्यामध्ये ह्याच्या बोलण्यामध्ये वेगळा अर्थ आहे. तर मी वाद नाही, काही नाही, सहज त्या मैत्रीतून बाहेर निघायची. तुझं तू भला, माझं मी भला. पण मला आजपर्यंत अनेक पुरुष मित्र अगदी छान दोस्ती असलेले, मनात निकोप माझ्यावर प्रेम करणारे आहेत आणि त्यामुळे मलासुद्धा बाकीच्या मैत्रीमध्ये पण निकोपता दिसून येते. तुम्हाला कसं माझा हे विचार पटतात का? मला तर मोदी आणि मेलोनीला बघताना आजोबा आणि नात असंच वाटतं आणि त्यांचं ते प्रेमाने एकमेकांकडे बघणं, एकमेकांना समजून घेणं, मला तेच दिसतं. तुम्हाला काय दिसतं? तुम्ही मला नक्की सांगा. तुम्ही माझं ऐकतं त्याबद्दल मी खूप आभारी आहे.